नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मागील दोन्ही भागामध्ये आपण एकूण संत चक्रधर स्वामी असतील, संत एकनाथ असतील, संत नामदेव असतील आणि संत ज्ञानेश्वर असतील, या चारही संतांबद्दल सविस्तर माहिती अभ्यासली. आता ह्या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये होऊन गेलेले जे महान संत होते ते संत म्हणजे संत तुकाराम असतील आणि संत रामदास असतील. या दोन संतांबद्दल आपण या भागामध्ये माहिती अभ्यासणार आहोत. संत तुकाराम. मग संत तुकाराम महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील देहू गावात 1608 मध्ये झाला. ते कंकर आणि बोल्लोबा मोरे यांच्या 3 मुलांपैकी एक होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा अंबिले. 1625 मध्ये त्यांनी त्यांचे पालक गमावले. या काळात त्यांचा मोठा भाऊ आध्यात्मिक मुक्तीच्या शोधात वाराणसीला गेला. विद्यार्थी मित्रांनो, संत तुकाराम महाराज यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आपण अभ्यासली. संत तुकाराम महाराज यांनी घरचे श्रीमंत होते. त्यांचे घरी किराणा दुकान होते, शेती होती. तरी पण त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांची याचना बघितल्या आणि पीडितांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने त्यांनी त्यांच्या दुकानातील त्यांच्या किराणा माल असेल तर गरिबांना मोफत देणे, शेती असेल तर शेतीबद्दल मोबदला आलेलं धान्य असेल ते धान्य गरिबांना वाटणे, या सर्व कृत्या करून त्यांनी समाज हितासाठी भरपूर कार्य केलेलं आहे. आणि यांची ख्याती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज खुद्द तुकाराम महाराज यांना शोधत भेटण्यासाठी गेले होते. विद्यार्थी मित्रांनो, अशा महान संतांबद्दल आपण माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. ती माहिती तुम्ही जरूर अभ्यासा. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल माहिती अभ्यासली. संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील संत होऊन गेले. तसेच एक महान संत म्हणजे संत रामदास. संत रामदास यांची ख्याती म्हणजे की महाराष्ट्र समाजामध्ये तरुणांना बलाढ्य आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची धमक कशी निर्माण होईल या उद्देशाने त्यांनी तरुणांमध्ये जनजागृती केली. ते कशी ते बघूया. संत रामदास म्हणजे संत रामदास यांचं जन्म नाव म्हणजे नारायण सुराजी ठोसर. त्यांचा जन्म 24 मार्च 1608 जाम या गावी झाला. हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन निर्माण केले. विद्यार्थी मित्रांनो, संत तुकाराम आणि संत रामदास यांच्याबद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती अभ्यासली. अधिक माहितीसाठी आपण या पाठामध्ये त्यांच्याबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. ती माहिती जरूर अभ्यास.